नमस्कार. माझं लातूर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रहो, आरोग्यदूत या सदराला मिळत असलेला प्रतिसाद पाहून आज आपण भेटणार आहोत मानसोपचार तज्ञ डॉक्टर मिलिंद पोद्दार सर. सर नमस्कार. नमस्कार. डॉक्टर मिलिंद पोद्दार सर आपल्याबद्दल माहिती सांगतील. नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद पोतदार. सावली सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड रिसर्च हे आमचं लातूरमधील हॉस्पिटल अंबेजोगाई रोडवर आहे आणि नुकतीच या हॉस्पिटलला 20 वर्ष पूर्ण झाली. हे हॉस्पिटल मानसिक आजार आणि मानसिक आरोग्यविषयक सर्व सुविधा पुरवणारं एक सेंटर आहे. पूर्वी आमचं नाव सावली मानसोपचार रुग्णालय होतं, जिथं आम्ही फक्त सुरुवातीला असा विचार होता की मानसिक आजारी रुग्णांवर आपण उपचार करतोय, पण आम्ही नवीन जागेमध्ये स्थलांतरित झाल्यानंतर जाणीवपूर्वक याचं नाव सावली सेंटर फॉर मेंटल हेल्थ असं केलं, कारण की इथं मानसिक आरोग्यविषयक मग फक्त आजार नाही तर आपले ताणतणाव आणि एकंदरीत जगणं याच्याबद्दलच्या सगळ्या सुविधा आम्ही इथं पुरवतो. आमच्या इथं बाह्य रुग्ण विभाग आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या मानसिक आजारांसाठी तसेच वेगवेगळ्या मानसिक समस्या जसे की ताणतणाव, मुलांशी निगडीत प्रश्न, पालकत्वातले प्रश्न, नात्यांमधील प्रश्न याच्यासाठी समुपदेशनासाठी लोक येत असतात आणि हा बाह्य रुग्ण विभाग रोज दुपारी 12 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालू असतो. आमचा आंतररुग्ण विभाग 25 खाटांचं आमचं एक सुसज्ज असं युनिट आहे की जिथं मानसिक आजारी रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्यांना भरती करून घेतलं जातं. अगदी एक्सायटेड, खूप अनकोऑपरेटिव्ह असणारे लोक त्यांना सुद्धा आपण इथं ॲडमिट करतो आणि त्यांच्यासाठी सगळ्या सुविधा आणि तो ट्रेंड स्टाफ आमच्याकडं उपलब्ध आहे. आमच्याकडं औषधोपचारासोबत इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी, ज्याला आपण शॉक ट्रीटमेंट म्हणतो बऱ्याचदा, तर ती सुविधासुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे. आणि त्याचबरोबरीने आमच्या इथं मानसोपचार विभाग म्हणजे ज्याच्यामध्ये इन्साईट या नावानं आमचा मानसोपचार विभाग आहे की ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या मानसिक आरोग्याच्या तपासण्या, म्हणजे ज्याच्यामध्ये IQ टेस्टिंग आहे, ॲप्टिट्यूड टेस्टिंग आहे किंवा पर्सनॅलिटी टेस्टिंग आहे, अगदी विविध मानसिक आजारांच्या निदानासाठीच्या तपासण्या ह्या अतिशय चांगल्या दर्जानं इथं केल्या जातात. त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या आजारांमध्ये जसे अँझायटी डिसऑर्डर आहे, डिप्रेशन आहे, त्याच्यामध्ये सायकोथेरपीज आपल्याला गरजेचे असतात, तर त्या क्वालिटीनं सायकोथेरपीज इथं पुरवल्या जातात. माझ्या मिसेस मुग्धा पोतदार या RCI म्हणजे रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया सर्टिफाईड सायकोलॉजिस्ट आहेत आणि त्यामुळे या सगळ्या सुविधा इथं उपलब्ध आहेत. आमचा सगळा डेडिकेटेड स्टाफ, आमचा 52 लोकांचा स्टाफ इथं काम करतो आणि राऊंड द क्लॉक सर्व्हिसेस इथं आम्ही देतो. OPD सर्व्हिसेस दुपारच्या वेळेमध्ये असतात, पण ॲडमिशनसाठी 24 तास हे हॉस्पिटल उपलब्ध आहे. ट्रेंड डॉक्टर्स, ट्रेंड नर्सेस इथं उपलब्ध आहेत. त्याचबरोबरीने आमचं स्वर या संस्थेअंतर्गत चालवलं जाणारं व्यसनमुक्ती केंद्र इथं उपलब्ध आहे. 40 बेडचं हे निवासी उपचार केंद्र आहे, जिथं 1 महिन्यासाठी आपण व्यसनाधीन व्यक्तीला ॲडमिट करून घेतो आणि हे जे केंद्र चालवलं जातं ते ना नफा ना तोटा या तत्वावर चालवलं जातं. 1 महिन्यासाठी इथं जेव्हा आपण एक पेशंट ॲडमिट होतो, त्याच्यामध्ये त्याचं राहणं, जेवण खाणं, त्याची औषधं, त्याची काउन्सिलिंग आणि त्यानंतर त्याचा रेग्युलर फॉलोअप या सगळ्यासाठीचा एकत्रित खर्च आपण 20,000 रुपये आकारतो की जो त्याचा मेंटेनन्स खर्च आहे. तर ही एक सामाजिक आमची जाणीव म्हणून आम्ही सुरू केलेली सुविधा आहे. तर इथं आजपर्यंत आमच्याकडं 3,000 पेक्षा जास्त व्यसनी मित्र ॲडमिट झाले आणि 700-800 पेक्षा जास्त व्यसनी मित्र पूर्णपणे व्यसनापासून वर्षानुवर्ष दूर आहेत. ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. मागच्या 20 वर्षामध्ये आमच्या हॉस्पिटलमध्ये जवळपास 30,000 पेक्षा जास्त नवीन रुग्णांनी उपचार घेतला आणि 3,000 पेक्षा जास्त रुग्ण आमच्या सावलीमध्ये आणि 3,000 पेक्षा जास्त रुग्ण आमच्या अंतरंगमध्ये सुद्धा ॲडमिट झाले आणि वरचेवर त्या सुविधांचा दर्जा आम्ही उंचावत आहोत आणि 20 वर्ष आज पूर्ण करत असताना आम्हाला या वाटचालीचं समाधान आणि अभिमानही वाटतो. धन्यवाद. धन्यवाद सर.